टाळ्यांच्या गजरात सलामीजोडी मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतोय जितू माले आणि त्याच्या समेत प्रयाग माले. अतिशय यशस्वी जोडी आपण पाहतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. जितू माले आणि प्रयाग माले या जोडीचा विचार केला तर सध्या ही जोडी खूपच चांगली कामगिरी करत आहे. मात्र एक चांगली लढत ही प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण जयदुर्गपी टेमघरवाडा संघ एक चांगला संघ आहे. दोन चांगल्या संघामधील ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. हरीश जोशी येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकासाठी जयदुर्गपी टेमघर पाड्या संघाकडून तर समोर जाईल फलंदाज जितू माले. जहारी क्रिकेट संघ रांजणोली आयोजित युवा नेता चषक 2022 मध्ये दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. प्रखर ऊन आता मात्र आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मात्र पावसाने जवळजवळ आपण पाहतोय की हजेरीच लावलेली नाही. थोडा पाऊस नक्कीच दुपारच्या सत्रापूर्वी हजेरी लावताना दिसला होता. हरीश जोशी सामना करेल फलंदाज जितू माले. यावेळी चेंडू सोडून दिलेला आहे आणि चांगला निर्णय आपण पाहतोय तो फलंदाजाचा, कारण पाहिलं पारखलं आणि जाऊ दिलं, कारण दिशा भरकटलेला चेंडू होता. अव्वांतर धावेने अकाउंट ओपन होत आहे ब्राह्मणदेव भाटाला या संघाचं. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जात आहे. यावेळी सिंगलने अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज जितू माले याने. संघाची धावसंख्या आपण पाहतोय आपल्याकडे 2 धावा. हरीश जोशी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामोरे जाईल फलंदाज प्रयाग माले. यावेळी चेंडूला समोर केलेलं आहे डीप मिड ऑफ रिजन मध्ये. तोपर्यंत फक्त एकच धाव. एकेरी धावेने आपलं अकाउंट प्रयाग माले याने ओपन केलेलं आहे, तर दोन्ही फलंदाजाने एकेरी धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 3. मागील सामन्यामध्ये प्रयाग माले याला मात्र खातं उघडण्याची संधी मिळाली नव्हती. 0वर बाद होऊन प्रयाग माले पॅव्हलियनमध्ये परतला होता. मात्र या सामन्यामध्ये एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. यावेळी सुरेख चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे. पंचांचा लेग बादचा इशारा येतोय. अव्वांतर धाव लेग बादच्या रूपाने धावसंख्या सिंगल वाढून होते ते धावपलीकडे 4 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी हरीश जोशी याची पाहायला मिळते. फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतो हरीश जोशी याला, आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी हरीश जोशी या गोलंदाजाने केलेली आहे. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. स्वतः गोलंदाज चेंडू झेपावतोय. मिड ऑन रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. संत आणि शांत क्रिकेट. यावेळी सुरेख चेंडू पूर्णपणे बीट चकित केलं होतं फलंदाज जितू माले याला. अगदी बुंध्यामध्ये चेंडू घातला होता. लेग बॅटचा इशारा होतो पंचांकडनं. धावसंख्या एका धावेने वाढून होते. धावपलकावर 6 धावा. जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे हरीश जोशी या गोलंदाजाचं, कारण कुठल्याही मोठं फटका खेळण्याचं स्वातंत्र्य भाटाला संघाच्या दोन्ही इन्फॉर्म फलंदाजांना त्यांनी दिलेलं नाही. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला साईस खारबाव विपक्ष भाविक एलेवन भादवड या 2 संघामध्ये.
यावेळी क्लीन बोल्ड दांडी गुल पहिला हादरा बसतोय या प्रॅग मालीच्या रूपाने ब्राह्मदेव भाटाला या संघाला. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी रॅट मोड द विकेट आणि कुठली संधीच दिलेली नाही. चारही मुंड्या फलंदाजाला चित केलेल्या गोलंदाज हरी जोशी याने. पहिला हादरा बसतोय या प्रयाग मालीच्या रूपाने ब्राह्मणदेव भाटाले संघाला. मागील सामन्यामध्ये प्रयाग माली 0वर बाद झाला होता आणि या सामन्यामध्ये फक्त 2 धावांचं योगदान त्याला देता आलेलं आहे. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी जितू माली आणि पंकज माली या 2 फलंदाजांवर येऊन ठेपलेली आहे. जर एका चांगल्या धावसंख्येपर्यंत जय ब्राह्मणदेव भाटाले संघांना पोहोचायचं असेल तर या 2 फलंदाजांना चांगली भागीदारी करावी लागेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूबवर एन्जॉय करू शकता. प्रोप्रायटर तेजेश भोईर, अजय येतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक देण्यासाठी. सामना करेल फलंदाज जितू माली. यायला चेंडूला फिरकून दिलेलं आहे. सीमा पार षटकार. माली मार आहे. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय पंकज माली जितू माली याच्या बॅटमधून. धावसंख्या 6ने वाढते. धावसंख्या 6ने वाढून होते ते धावपलकर 12 धावा. आणि जितू माली याचा हा क्लास आहे. पावसाळी रबरबॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वात खतरनाक फलंदाज म्हणून जितू माली याचा नेहमीच उल्लेख केला जातोय. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट आणि हाय चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमा पार आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. बॅक टू बॅक 2 षटकार आपण बघतोय जितू माली याच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये शांत असणारा फलंदाज आता मात्र स्फोटक बनतोय. वादलापूर्वीची शांतता होती आणि ते वादळ आता मात्र घोंगवताना आपण बघतोय जितू मालीच्या रूपाने. इंथाच्या हंगामध्ये पहिलं अर्धशतक याच मैदानावर स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकामध्ये जितू माली या फलंदाजाने झळकावलं होतं. आणि गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये जे 2 अर्धशतके झळकावणारे फलंदाज होते दीपेश माली, करेश मात्री, त्यांच्या समेत जितू माली याचा समावेश होता. जितू माली याच्या नावे गेल्या वर्षीच्या अंगामध्ये रबरबॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 अर्धशतके होती. अजय मागदा ठरतोय कारण 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा अजय यांनी खर्च केलेल्या आहेत. अजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज जितू माली. यावेळी कंट्रोल फटका. चेंडू निघून जाईल. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार फ्लॅट 6 समांतर शिक्सर. आपण पाहतो जितू माली याच्या बॅटमधून सलग 3रा षटकार. षटकारांची हॅट्रिक. जितू माली जणू काही घरूनच सेट होऊन आलेला आहे ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय. आणि जितू माली याला आता मात्र रबर बॉल हा फुटबॉल दिसतोय ज्याप्रमाणे त्याची फलंदाजी सध्या सुरू आहे. धावसंख्या 6ने वेगाने वाढून होते ते धावफलकावर 24 धावा. अजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र सुरेख चेंडू. चांगली वापसी या चेंडूवर करताना गोलंदाज अजय. जोरदार प्रहार करण्याचा खरं तर प्रयत्न होता जितू माली याचा, मात्र बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. जितू माली याची फलंदाजी एन्जॉय करताना भाटाले संघाचे पाठीराखे. हुकमी एक आहे जितू माली याचा जर विचार केला तर भाटाले संघाचा. यावेळी वॉट अ शॉट. चेंडू निघून जाईल. सीमा पार हा षटकार. जितू माली याची हीच खासियत आहे. या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. धावसंख्या 6ने मुसंडी मारते. वेगाने वाढून होते ती धावफलकावर 30 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 6 धावा खर्च केले त्या हरी जोशी याने.
मात्र अजय या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेताना भाटाला संघाचा फलंदाज जितू माले. आहा हा 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 जाईल खूपच लांबच लांब आणि दूरच दूर. आणखीन एक षटकार. जितू माली याची उत्कृष्ट खेळी. माली फिर से मार रहा है. अतिशय मागणं षटक आपण पाहतोय. या तब्बल 30 धावा खर्च केलेल्यात अजय या गोलंदाजाने आणि जितू माली यांनी उत्कृष्ट फलंदाजी करताना आपण जर बघितलं तर तब्बल 5वा षटकार आपल्या इनिंग मधील पेश केलेला आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 36 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा हरी जोशी यांनी खर्च केल्या होत्या. मात्र अतिशय मागणं षटक अजय याचं पाहायला मिळत आहे कारण अजय यांनी आपल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा खर्च केलेल्या आहेत. मारता क्या न करता आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उमेश येतोय. उमेश नाईक. इथून मात्र पाहूया उमेश आपल्या संघाला वापसी करून देतोय का. यावेळी मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू टोललेला आहे स्ट्रेट लॉंग ऑफ रिजन मध्ये. तोपर्यंत एका धावेने पंकज आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने भाटाली संघाची धावसंख्या वाढून होती ते धावफलकावर 37 धावा 37. यावेळी मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेला आहे ते फलंदाज जितू माली याला गोलंदाज उमेश नाईक याने. थोडासा चेंज ऑफ पेस ही पाहायला मिळाला होता आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा वल्लाही होता. तिसरं षटक मार्गस्थ आहे जयदुर्गा बीट टेमघरपाडा या संघाकडून. यावेळी फुलटा चेंडू होता. चेंडूला टर्न केलेला आहे बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर येईल मात्र अडवू शकणार नाही. चेंडू जातोय सीमापार. चौकार. 4 ने संघाची धावसंख्या पूर्व सरकते. धावसंख्या 4 ने वाढून होती ते धावफलकावर 41 धावा. आपण सामना पाहतोय जयदुर्गा बीट टेमघरपाडा विपक्ष जय ब्राह्मणदेव भाटाले या 2 संघामध्ये. तिसरं षटक मार्गाचे उमेश नाईक तिसरं षटकात हलतोय. यावेळी मात्र मिस्टाईम फाटका चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर येतोय. प्रयत्न चांगला मात्र झेल कॅरी करू शकला नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा पाहायला मिळाली होती मात्र झेल होऊ शकला नाही आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात. या 2 धावेने ब्राह्मणदेव भाटाले संघाची धावसंख्या वाढून होती धावफलकावर 43 धावा 43. तिसरं षटक मार्गाचं उमेश नाईक जितू मालीसाठी. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पडल्यानंतर खूपच बाहेरच्या बाजूने ओढला होता चेंडू. या षटकामधला शेवटचा चेंडू. यावेळी बीट करतोय फलंदाजाला. एक धाव तर पूर्ण करतायत. लेग बॅचचा शर्तोय पंचांकडनं. तर अशा प्रकारे 3 षटकाचे इथे समाप्त झालेले आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जय ब्राह्मणदेव भाटाले संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जयदुर्गा बीट टेमघरपाडा या संघासमोर. टॉस साठी यायचं आहे. भाविक 11 भादवाड आणि साईस खारबाव संघाचा संघनायक आणि भाविक 11 भादोड संघाचा संघनायक आपण टॉस साठी आमच्या VIP डाय समोर यायचं आहे. तर जे आव्हान असणार आहे ते 45 धावांचं आणि 45 धावांच्या आव्हानाचा पाठलाग जयदुर्गा बीट टेमघरपाडा संघ कशाप्रकारे करेल यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होता येईल माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर.
अनेक अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ समालोचक धुमाल सर. तर जो टार्गेट तिथे मात्र पाहतोय आपण 25 धावचं आव्हान आहे. साई स्पोर्ट खारबाव संघाचा संगणक टॉस करण्यासाठी यायचंय. साई स्पोर्ट खारबाव संघाचा कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी. वेलकम वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील, स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. तर जयदुर्गा टेमगरपाडा सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. युवा नेता चषक 2022 दुसरा पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा हा शेवटचा दिवस पाहतोय आपण. आज चा पूल जर पाहिला आपण ग्रामीण एक गाव एक गटचा हा पूल आहे आणि तब्बल 10 संघ आजच्या या पूलमध्ये सहभागी झालेले आहेत. सज्ज होताना गोलंदाजी ते मात्र रफ्तार के सौदागर पंकज राईट ऑफ द विकेट. पंकजचा पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन साईडकडे पाहतोय आपण. मिड विकेट आणि लॉंगॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल. खातं उघडतोय हरी जोशी आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय. जितू यांनी परत कमाल आणि धमाल बॅटिंगचं प्रदर्शन केलं. पहिल्या षटकामध्ये हरी यांनी ज्या प्रकारे बॉलिंग केली असं वाटलं होतं की 30च्या आतमध्ये रोखलं जाईल, पण उमेश नाईक यांचं चांगलं षटक, त्यानं मात्र अजय यांचा खरपूस समाचार घेतला गेला. त्या षटकामध्ये तब्बल 30 धावा पूर्ण केल्या आणि त्याच बळावर हे टार्गेट पाहतोय आपण. चांगला चेंडू आणि दांडी गुल. पहिला धक्का बसलाय. तर साई स्पोर्ट खारबाव आणि भाविक 11 भादवड अशी फाईट पाहायला मिळेल. तर टॉस करून घेऊया आपण. समोर याचे दोन्ही संघाचे कर्णधार. चला तर भादवड संघाचा कर्णधार आपण समोर यायचे आणि प्रणय पाटील साई स्पोर्ट खारबाव. टॉस करण्यासाठी व्यासपीठावर जे आमचे प्रमुख मान्यवर आहेत आदरणीय गुरुनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. पहिल्या फेरीतला तो सामना असेल. त्यानंतर मात्र जेरी राजनोली विपक्ष मानकोली अशी फाईट पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतला सामना आहे म्हणून हा सामना जो नाणेफेक होते तो 4 षटकाचा राहील. तर नाणेफेकीचा कॉल पाहतो आपण साई स्पोर्ट खारबाव संघाच्या बाजूने गेलेला आहे आणि या निर्णय संघाचे प्रणय पाटील क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा महान खेळाडू पाहतोय पण विश्वजित नाईकवर खूप मोठी जबाबदारी असेल. आता पिंटू पाटील बाद झाल्यानंतर पंकज माळी. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू होता, पण आता चेंडू एक्स्ट्रा कव्हरकडे प्रवास करतोय तोपर्यंत पंकज स्वतः चेंडूवर जातोय तोपर्यंत लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट होताना 25 धावाचं टार्गेट आहे आणि या पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. त्यामध्ये विचार केला आपण जयदुर्गा टेमगरपाडा संघाची धावसंख्या एकाकडेच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 2. धीमी यांनी संत सुरुवात. ज्या प्रकारे हरिजोश यांनी षटक हाताळलं होतं त्याच प्रकारे ते मात्र मारा करतोय गोलंदाज भाटाली संघाचा प्रणय पंकज माळी.
हरी जोशी यांच्याकडे मोठी अपेक्षा असेल, कारण की ज्या प्रकारे एक चांगला ऑलराऊंडर आहे टेमघरपाडा संघासाठी. चांगला चेंडू होता, परत वाईड ऑर्कर, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण इथे मात्र निश्चित तोपर्यंत मात्र एक सिंगल. धावसंख्येत बदल होते, धावसंख्या पुढे सरकते 3. यस पात्र ड्राईव्ह केले, ऑन सेट कडे पाहतोय आपण. तोपर्यंत सिंगल. द वॉल ऑफ भादवड करिश मात्रे यांचं आगमन झालेलं आहे आणि विनंती असेल करी दादा याला की आपण व्यासपीठावर यायचंय. अटूट नातं आहे जयदुर्गा या संघाचा जर विचार केला आपण. प्रशांत गुळवी आमचे खास मित्र आहेत. सज्ज होताना गोलंदाज पंकज, चांगली बॉलिंग करताना याच पाता चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. मिडविकेट बाउंड्रीकडे दीप चेंडूवर होते, तोपर्यंत फक्त आणि फक्त या अंतिम चेंडूवर पाहतोय एक सिंगल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण इथं मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 5. आता मात्र जी सरासरी 15ची होती ती सरासरी मात्र 20च्या घरात जाऊन टेपली. चांगलं षटक हाताळल्या गेलं आणि स्थिती जर आपण दोन्ही संघाची पाहिली तर सेम आहे, फक्त एक धाव इथं मात्र आघाडीवर आहे. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये भाटले संघाने 6 धावा, इथं मात्र एका धावेने कमी आहे जयदुर्गा टेमघरपाडा संघ. धावसंख्या पाहतोय आपण 5, 12 चेंडूंनी 40 असं समीकरण आहे. जयदुर्गा टेमघरपाडासाठी येणाऱ्या फलंदाजीच्या लिस्टमध्ये जर पाहिलं आपण खेळाडू कक्षामध्ये वंडर ऑफ भिवंडी, सातत्याने क्रिकेटचा भिवंडीतला हा एक अतिशय उच्च कोटीचा खेळाडू आहे आणि आनंद घेतोय अजून आणि तोच फॉर्म कायम आहे. जगदीश नाईक ग्रेट व्यक्तिमत्व, ग्रेट खेळाडू पाहतोय आपण. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून उमंग दुसरं षटक. आता मात्र आक्रमण करावं लागेल जर टेमघरपाडा संघाला सामना जिंकायचा असेल, कारण की सरासरी वाढत चाललेली आहे प्रति षटकामागे आणि या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला चेंडू वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये लाईन कुठे हे चेक करतील, एक धाव पूर्ण आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. वाईटचा इशारा होतोय, डाव्या स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. या अतिरिक्त 2 धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र ती 1-7. 12 चेंडू अजून कायम आहेत आणि 38 धावीची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सामन्याची उलटी गिनती सुरू होताना पाहतोय एकच वादा आणि सध्या तरी आमचे अल्पेश दादा. इवानेता चषक 2022चा दुसरा पर्व पाहतोय आपण आणि दुसऱ्या पर्वाचा हा शेवटचा दिवस आहे. कालचा जर विचार केला आपण, काल अंडर-23 असा पूल होता, त्यामध्ये काल भादवड संघाच्या माध्यमातून खेळताना अजय यांनी खूप उच्च कोटीचा परफॉर्मन्स केला होता 21 फूट भादवड संघाच्या माध्यमातून. सज्ज होताना गोलंदाज उमंग, चांगला चेंडू, परत वेगवान चेंडू आणि इथं मात्र निश्चित एक सिंगल कंप्लीट करेल. संघर्ष करताना जयदुर्गा टेमघरपाडा संघाचे फलंदाज लेग बायचा इशारा येतोय. एक धावेने इथून मात्र काही साध्य होणार नाहीये. तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा आणि पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल. आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे 2 दिग्गज संघामध्ये. एकीकडे जर पाहिलं आपण नौका संघ आहे जेब्रामध्ये भाटाले, तर दुसरीकडे जर पाहिलं आपण तर भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे. नावाप्रमाणे मोठे मोठे खेळाडू सुद्धा या संघामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. स्वेअर लाईन, वाईटचा इशारा येतोय. या सामन्यात पिंटू पाटील यांच्याकडून अपेक्षा खूप काय होत्या, पण ती अपेक्षा त्याला पूर्ण करता आली नाही. एक चांगले चेंडूवर मात्र बाद झाला होता. उमंग रानोली अँड या टोकाकडनं पाहतोय आपण, मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर हरी जोशी, परत लाईन चुकीची आहे, परत लाईन चुकीची, डाव्या स्टिकच्या बाहेर लांबलचक षटक टाकण्याच्या
मार्गाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण उमंग याला. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या आता मात्र दुर्यांकित प्रवेश करते ती 1/10. अजून सामना जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता आहे. अंतिम षटकामध्ये किमान 15 किंवा 16 धावेच्या आतमध्ये जर धावसंख्या थांबवली तर मात्र सामना रंगतदार पाहायला मिळेल. हा चेंडू चांगला आहे, जास्त सफल झाला होता आणि मधल्या यष्टीच्या वरतून चेंडू निघून गेलाय. यानंतर अजून एक चांगला सामना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका विकेट किपरच्या डोक्यावरतून घेऊन काढलेला आहे. चेंडू मात्र जातोय थर्ड मॅन कडे आता आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. चांगली बॉलिंग पाहतोय आपण जय ब्राह्मणदेव भाटाले संघाचा उमंग यांच्या माध्यमातून, कारण की 25 धावाचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये काय लाजवाब बॉलिंग पाहायला मिळाली पंकज माळी यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र अतिरिक्त चेंडू जरी टाकले असतील पण चांगली बॉलिंग आहे. असा एकही चेंडू टाकला त्यावर षटकार किंवा चौकार जाईल, पण षटकार आणि चौकार मारावे लागेल. फुलटॉस वेगवान होता बॅक टू द बॉलर. अफलातून क्षेत्ररक्षण एवढं सोपं नाही आहे. जेव्हा तुम्ही वेगवान गोलंदाज बॉलिंग टाकता तुमच्याकडे सरळ चेंडू होते त्यावर क्षेत्ररक्षण करणं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. 8 चेंडू आणि 34 2 षटकार इथे मात्र ठोकावे लागेल. सामना जिंकण्यासाठी प्रयत्न जर करावा लागेल. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र विश्वजित नाईक पूर्णपणे बांधून ठेवलंय. उमंग नावाचा या गोलंदाजाने अद्भुतपूर्व कामगिरी करताना या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी. भाविक 11 भादवड विपक्ष साईजपोर्ट खारबाव असे फाईट. याच पात्र स्लॉक अप्रतिम हा षटकार आलाय हरीच्या बॅटमधून. षटकाची समाप्ती. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावाचं टार्गेट स्वीकारताना धावसंख्या पाहतोय आपण इथे मात्र फक्त आणि फक्त 18 आहे. आता मात्र 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 27. ज्या प्रकारे जितू माळी आणि अजय यांच्यावर 5 हल्ले चढवले होते त्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल विश्वजित या फलंदाजाला, कारण की 6 चेंडूमध्ये 27 असं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. जयरी क्रिकेट संघ रांजोल यांच्या माध्यमातून पाहतोय आपण युवानेता चषक 2022 हा दुसऱ्या पर्वाचं आयोजन पाहतोय आपण. बबलू टायगर, परेश पाटील आणि दीपक यांच्या माध्यमातून सज्ज होताना गोलंदाज इथे मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी प्रयाग माळीचा दिवस नाहीये, कारण की लागोपाठ दुसऱ्या सामन्यात सुद्धा चमकदार कामगिरी करू शकला नाही. बॉलिंग सुद्धा अटॅक चांगलं पाहायला मिळालं नाही आज, पण या षटकामध्ये कशा प्रकारे बॉलिंग करतोय पाहायचंय. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करणं जरुरी आहे, पण पंकज संगणक चेंडू खाली येतोय, हा झेल सोडणार नाहीये. आता मात्र 5 चेंडू आणि 27 समीकरण कठीण आहे. आणि उमेश नाईक खेळपट्टीकडे जाताना यानंतर जो सामना होणार आहे साईजपोर्ट खारबाव संघाचे सर्वेसर्वा आणि खूप डॅशिंग नेतृत्व, एक लोकप्रिय नेते, सर्वांचे लाडके मामा महेंद्र पाटील मामा यांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि धुमाल सर सातत्याने आपण कुठेही स्पर्धा असली मामा याला आपण पाचारण करतो, मामा सामना झाल्यानंतर व्यासपीठावर येतोय. पाच 27 असं समीकरण आहे. पराभवाच्या छायाकडे इथे मात्र वळताना पाहतोय आपण जयदुर्गा टिमगरपडा संघाला. हा चेंडू मात्र लाईन चुकीची आहे, खूपच बाहेर, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल. आता मात्र 26 धावेची आवश्यकता आहे.
प्रयाग माळी सज्ज होताना राऊंड द विकेटचा मारा करतोय वेगवान गोलंदाज. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात परत घेताला नाहीये. खऱ्या अर्थानं सरळ बॅटिंग खेळत होतं. बॅटच्या बाहेरच्या कडेला चेंडू लागून मात्र कव्हर कडे चेंडू गेला होता. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. सलामीचा फलंदाज हरी जोशी अजून खेळपट्टीवर आहे. त्याच्या बॅटमधून एक चांगला षटकार निघाला होता, पण एका षटकाराने काम चालणार नव्हता. पहिले षटक लय भारी टाकलं होतं. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे ऑन साईडकडे. फक्त आणि फक्त एक सिंगल. पराभवाचा जो मोठं अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न करताना अजून एक चांगला चेंडू. उमेश नाईक सज्ज होताना राऊंड द विकेट प्रयाग माळी. चांगला चेंडू होता. परत एकदा एकतर्फी सामना. असं वाटलं होतं की अशा प्रकारे पहिले षटक जेव्हा टेमगरपाडा संघ बॉलिंग करत होता तेव्हा खूपच चांगल्या स्थितीमध्ये, पण अजयचं एका षटकाने समीकरण चेंज केलं आणि बॉलिंग अटॅक साईड बाटाली संघाची खूप चांगली आहे. हा नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट. सज्ज होताना गोलंदाज प्रयाग माळी. हा मात्र हवेत आहे, पण बाद नाही होणार कारण फीटचा चेंडू होता. याचबरोबर हा सामना इथे मात्र सामना पण इथं मात्र समाप्त झालेला आहे. पाहतोय की आपण हार्डलक वंडर ऑफ भिवंडी तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट परत एकदा ज्यांनी तुफानी बॅटिंग केली संघ अडचणीत असताना जितू माळी 37. तर जितू आपण यायचंय आणि साई स्पोर्ट खारबाव संघाचा संघाने ऐकल्या गेले आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर सामन्याला सुरुवात होईल. तर आपण ऐकूया परत एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील कॉम्प्युटर ऑफ भिवंडी